काय म्हणलीस आता? आणि वर की अर्जंट काम सगळी काय बसलाय ते करून आता काय करू? बघाय नको जरा मोबाईल. आता जरा काम भांडी धुणं करून बसलोय सगळं. आता बसाय नको. मोबाईल आहे की सारखा सारखं आहेच की का? मग आता धुणं आलो नाही वय ते दिसलं नाही बरं तुला. लगेच सांगा लागल्यास मला. तू जा जरा ती भांडी धुण्यात जा. मी काय धुत नाही रे भांडी. कवा धुतलीस? हा? कालची कोण धुतली? तुझं पालतं का तुझ्याला? अरे काल तेवढी काल नव रोज मीच धुतोय. तू येत नाही भांडं द्यायला. मीच धुतोय रोज. बसान मग मग गेल्या अगोदर करून बाय जाऊ ह्याच्या अगोदर धुत होतीस की. आता कोण धुतय सांग मला पहिला. होय जाऊ कोण होतं असू दे जरा उन्हात जाऊन फिरून येत जा उडीत ना. मग ते बोरचं पाणी बिणी आपसून तू बरी का होणार मला सांग पहिला. चालाय का लागणार? मला तर माहित नाही उद्या उद्या म्हण की उद्या. द्या असं मी सांगितलं उद्या म्हणणार होय तू. होय चालाय का शिकणार मला तेवढं सांग बाई. शिकायचं फिरायला जाऊया आपण. याला फिरायला जाऊया का आपण? हा कशाला फिराय पहिला चालाय शिक आपण फिरायचं. गप बस आपला मलाच रोज गबोशी द्यास तू मम्मी. रोज गबोशी द्यास असं करून. जाऊ दे फिरायला. घरात गप बस जा इंडोनेशिया जरा 2 मिनिटं जा तिकडनं बाहेर जा. मला फिरायला येत होतं मी उशीर तुझं मी नेऊ का तुला काकात उचलून? मग नेतो चल. काय करते बाद झालं हे गास काय काय करतोय तुला? काय करतोय तुला? काय आहे, नंतर बितर देते आंघोळ जेवण. पाणी नाश्ता आणि कपडे बदलणे आंघोळ झालं. पाणी नंतर करून. एवढंच की काय दुसरं. आणि काय आणि काय नाही. आणि निवांत आहे बघ मी. जा फिरून ये जरा उन्हाला जाऊन जा. हो. हा चष्मा भारी घातलेस की. हा होय काय? असू दे कोणाचं मागून आणले चष्मा? असू दे माझंच आहे हे नवीन करून आणल्या बघ चष्मा. होय. तुझा नव मीच आणलाय करून. लय नाटके करू नकोस माहिती आहे मला. हसू नको घरातल्या घालात. मीच करून आणलाय माझं चष्म्यामध्ये. तुझं नाव लिहिले होते त्याच्यावर. तुझा चष्मा असेल तो. हा नाव लिहिले काय तुझं? मग काय मग केल्याशिवाय तुम्ही कोण आणायचं होय? तू काय केलेस? मी करून आणला ते चष्मा. मी काय केलं नाही तू काय केल्यास? काय केलं नाही तू केल्यास की. काय केलं हा काय केलं तू वय हा. काय केलंस? काय केलं नाही तुमच्यासाठी सकाळच्यानं काय केलं? झोपलीस, अंघोळ केलीस, उठलीस, नाश्ता केलीस आणि बसल्याच आता सिंहासनावर शड्डू मारून निवांत. काय सांगू नको मला काय सांगू मग? आजपर्यंत काय केलं नाही आजपर्यंत तू काय केलीस? आजपर्यंत तू काय केलीस? काय केलं नाही काय आठवण आहे का मला? राणी बाई रड नको चेष्टा करायला लागली. तर भावनांनी माझ्या बहिणीनो, जर तुम्हाला बी असा प्रश्न पडत असेल की आईबानं आपल्यासाठी काय केलं, तर लक्षात ठेवा तुम्ही आयुष्यभर करू शकणार नाही ते तुमच्यासाठी आईबाबांनी केले. त्यामुळं त्यांना असा कधीच प्रश्न विचारू नका की माझ्यासाठी काय केलं. तिने तुमच्यासाठी ज्या गोष्टी करतात त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या बाप जन्मात जन्माने त्यांच्यासाठी करणार. लहानाचं मोठं गोष्टपर्यंत तुम्हाला सांभाळणं ही तोंडाची गोष्ट नाही आहे आणि ही सोपी गोष्ट नाही. आईवडील आपल्यासाठी जे काय काय करत असतात त्याच्यावर पाणी टाकून आपण एका सेकंदात प्रश्न विचारतो माझ्यासाठी लहानपणापासून तुम्ही काय केला. तर तुम्हाला जन्माला घातल्यापासून तुम्ही चालू असतोपर्यंत, शाळेला जायस्तोपर्यंत, तुमचं तुम्हाला काय असतोपर्यंत जे आईवडील करतात ते आपल्याला होत नाही मित्रांनो. त्यामुळं कसं आहे, प्रश्न विचारताना आईवडिलांना 4 वेळा विचार करा की आपण काय विचारतोय. आईवडिलांच्या मनाला ठेस लागण्यासारखा प्रश्न जर विचारत असला तर आत्ताच थांबा. कारण तुमची लायकी नाही त्यांना प्रश्न विचारण्याची. पहिली तर जगाला तोंड देऊन काम करून सांभाळून तुम्हाला शाळा शिकवून दुनियादारी शिकवस तोपर्यंत आईवडील आपल्या संकट असतात. आणि मोठं झाल्यावर पोरं आईवडिलांना प्रश्न काय विचारतात, माझ्यासाठी काय केलं. तर ह्या प्रश्नाचं उत्तर ते देणार नाहीत तुम्हाला, कारण त्यांच्या जीवाला मात असते त्यांनी तुमच्यासाठी काय केलं. पण तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव नसते, त्यामुळे तुम्ही असं विचारायला जात आहे. पण असं विचारू नका असं माझं मत आहे. कारण ते विचारणं म्हणजे त्यांच्या संस्काराला लात मारल्यासारखं आहे. म्हणून सांगतोय आईवडिलांना जपायला शिका आणि आईवडिलांना समजून घ्यायला शिका. ज्या दिवशी आईवडिलांना तुम्ही समजून घ्यायला शिकशीला हा प्रश्न तुमच्या डोक्यात कवाच येणार नाही. म्हणूनच
जी गोष्ट आई वडील करू शकतात ती गोष्ट आपल्याला जमणार नाही. त्यामुळं बघा, विचार करा आणि ठरवा. आई वडिलांना काय केलं हा प्रश्न आपण जर ज्या दिवशी विचारेन त्या दिवशी एका गोष्टीचा विचार करा, आपण आई वडिलांसाठी काय केलं. काहीसुद्धा केलेलं नाही आणि आपल्या बाप जन्मात होणार नाही आई वडिलांसाठी काय करणं. फक्त त्यांना म्हातारपणी सांभाळणं हीच लई मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि ते जर तुम्ही करत असला तर तुमच्या जिंदगीला काहीसुद्धा अर्थ नाही मित्रांनो. तुम्ही तुमचा जगून पण काय फायदा नाही. आपल्या आईवडिलांसाठी जर एखादा माणूस लाज वाटत असेल एखादी गोष्ट आईवडिलांची करायला तर तुमच्या जिंदगानीवर थू आहे भावा, लक्षात ठेवा. एवढंच सांगतो मी. बाकी समजणे वाले को इशारा कापे. चलो.